धरती आबा बिरसा मुंडा व क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवासाठी मला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय की आदरणीय पवार साहेब या भागाला, या परिसराला आणि आमच्या आदिवासी बांधवांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं म्हणजे त्यांची या संपूर्ण परिसरामध्ये आदिवासी बांधवाच्या संदर्भात एक चांगली मोठी परिषद या ठिकाणी आयोजित करायची होती, परंतु सचिदादांच्या विनंतीला मान देऊन मागे 8-15 दिवसापूर्वी पवार साहेबांनी स्वतः महाराष्ट्र राज्याचे वन खात्याचे सगळे सेक्रेटरी, फॉरेस्टचे एमएससी याच्या महसूलचे सेक्रेटरी आणि वेगवेगळ्या विभागाच्या सर्व सेक्रेटऱ्यांसमोर या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि जे काही छोटे मोठे आमच्या आदिवासी बांधवांचे प्रश्न आहेत, जमिनीचे आहेत, जल जंगल जमीन, त्याचप्रमाणे दाखल्यांचे प्रश्न आहेत, त्याचप्रमाणे जमिनी त्यांच्या काही चुकीच्या नावावर केलेल्या आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टी अजूनही या ठिकाणी पूर्ण झाल्या नाही। पण साहेबांनी स्वतः 2-3 तास बसून, मी त्या बैठकीला उपस्थित होतो, बसून आणि हे सगळ्या गोष्टी मार्गी लावण्यासाठी शासनाला आदेश केलेले आहेत आणि त्यामुळे लवकरच आणखी काही काळामध्ये पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू करण्याची या ठिकाणी आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे। मी सुद्धा पुन्हा नंतरच्या काळामध्ये या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात आणि वनमंत्री यांना घेऊन पुन्हा एकदा आपल्या भागातले प्रश्न त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। राज्य सरकारने काही घोषणा केल्या आहेत, पण त्यामध्ये मोठ्या त्रुटी आहेत। त्या त्रुटी दूर करण्याच्या संदर्भामध्ये शासनाला काही नवीन GR काढण्याची वेळ आली तर निश्चितपणे तेही करण्यासाठी मी आदरणीय पवार साहेबांच्या मार्फत ते प्रयत्न करणार आहे। मित्रहो, धरती आबा बिरसा मुंडाचं छत्तीसगडला एक मोठं स्मारक आहे आणि मी जेव्हा या विधानसभा मतदारसंघाचा आमदार झालो, मी पवार साहेबांना सांगू इच्छितो की या सगळ्या परिसरातल्या जनतेने, खास करून आदिवासी विभागाने माझ्यावर खूप प्रेम केलंय। माझी विधानसभेची निवडणूक या लोकांनी हातात घेतली आहे। मी आज आमदार म्हणून जो उभा आहे तो केवळ ह्या माझ्या माता भगिनी आणि माझ्या आदिवासी बांधवांच्यामुळेच या ठिकाणी आहे। त्यामुळे माझ्या मनामध्ये एक खतखत होती की आपण एवढं करतो, त्या लोकांसाठी काय केलं पाहिजे। पिण्याचे पाणी, रस्ते, वीज याच्यामध्ये अजूनही आमचा आदिवासी बांधव दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो, त्यांना सुविधा मिळत नाही आणि धरण उशाला आणि कोरड घाशाला अशा प्रकारचं जे त्यांचं कायमचं जीवन आहे त्यात बदल केला पाहिजे, त्यात सुधारणा केल्या पाहिजे आणि म्हणून ठरवून घेतलंय की येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, रस्ते, वीज या सर्व गोष्टी तर मी देणारच आहे, परंतु मला एका गोष्टीचा या ठिकाणी अभिमान आहे की क्रांतीवीर राघोजी भांगरे या परिसरामध्ये ज्यांचं वास्तव्य होतं बाडगीच्या माझीला आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी दऱ्याखोऱ्यामध्ये राहून लाखोच्या मोगलांच्या सैन्याला धूळ चारली, मोगलांचं सैन्य बेफाम या ठिकाणी करून टाकलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा धागा पकडून क्रांतीवीर भागोजी नायकांनी या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये चळवळ उभी केली आणि ब्रिटिशांना सळोकीपळ करून टाकले। या समाजाच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढणाऱ्या या क्रांतीवीर राघोजी भांगरेंचं स्मारक या ठिकाणी मोठं झालं पाहिजे ही धारणा माझ्या मनामध्ये आली आणि त्या दिवसापासून मी सुरुवात केली। माझे मित्र नरहरी झिरोळ आणि या सगळ्या आदिवासी आमदारांना मी विनंती केली की मला या ठिकाणी मोठं स्मारक करायचं आहे, देश पातळीवरचं स्मारक करायचं आहे आणि त्यासाठी जागा सुद्धा मी निवडलेली आहे। जागा मला माहित नव्हती ती जागा कोणाची आहे, त्यामध्ये खाजगी काही लोकांची जागा आहे, ते तर विनामोबदला जागा द्यायला तयार आहेत आणि थोडीफार फॉरेस्टची आहेत, फॉरेस्टची जागा पण अटी शर्तीवरती ती आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। जवळपास 5-50 एकरमध्ये राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे आणि त्यासाठी राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा विनंती केली की दादा मला स्मारक उभं करायचंय, मला स्मारकासाठी 100 कोटी रुपये निधी लागला तरी चालेल, परंतु माझ्या निधीची व्यवस्था करा आणि सांगायला मला आनंद वाटतो। माझ्या पहिल्या बजेटमध्ये माननीय नामदार अजितदादा पवारांनी या बजेटमध्ये क्रांतीवीर राघोजी भांगरेच्या स्मारकाची या ठिकाणी घोषणा केली आणि त्याचा टेंटेटिव्ह या ठिकाणी जो काही प्रोग्राम आहे तो आता अतिशय घाई गर्दीमध्ये तो केलेला आहे, त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे। मला अजून सतीशदादांना या ठिकाणी तो दाखवायचा आहे, अजून नरहरी झिरोळ आणि आमच्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी बघायचे, त्यात काही सूचना नवीन कराव्या लागल्या तर त्याही करून घ्यायच्या आहेत।
परंतु एक उत्कृष्ट स्मारक म्हणजे नुसतं स्मारकच नव्हे, ते प्रेरणा स्थळ, ते शौर्य स्थळ, ते शक्ती स्थळ, जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक माणसाला, मग ते आदिवासी असो इतर समाजाचा असो, त्याचा तिथे माथा झुकलाच पाहिजे. अशा प्रकारचं शौर्य या माणसाचे आपल्यामध्ये केलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, ही विराशायांची गाथा या इथेच झुकतो सर्वांचा माथा. आणि म्हणून या परमेश्वराला स्मरून सांगतो की ही जे आपले पूर्वज आहेत, हे जे लढवय होते, त्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आहे, त्यामुळे आपण हे चांगलं जीवन जगतोय, याची मनामध्ये खुणगाड बांधली पाहिजे. सरकार पिण्यासाठी पैसे खर्च करत आहे, सरकार रस्त्यासाठी पैसे खर्च करत आहे, परंतु नवीन जो मोबाईलचा काळ आलाय त्यामध्ये लोक या ठिकाणी जुन्या पिढीला विसरले. अशा प्रकारे विसरून चालणार नाही. त्यांची स्मारक उभी करावी लागतील, तिथून प्रेरणा आपल्याला घ्यावी लागेल आणि पुढे आपल्याला वाटचाल करावी लागेल. एक चांगल्या प्रकारचं स्मारक या ठिकाणी करण्याची माझी इच्छा आहे. मी आता पवार साहेबांना आता बोललो, पवार साहेबांनी मला लगेच आश्वासित केलं की मी अजितला बोलून घेतो, तुम्ही मी आणि अजित आपण बसून तुम्हाला जेवढे लागतील तेवढे पैसे मी द्यायला सांगतो. अशा प्रकारे मला आताच साहेबांनी या ठिकाणी व्यासपीठावर सांगितलंय. मला आनंद वाटतोय. माझं स्वप्न पुरं होत असताना पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. माझी सगळे आदिवासी बांधव माझ्या बरोबर आहेत आणि त्यामुळे हे स्मारक उच्च प्रतीचं स्मारक या ठिकाणी निश्चितपणे मी येणाऱ्या 1-2 वर्षात पूर्ण करणार आहे. मित्र, ही स्मारक काही नुसती बघण्यासाठी नाही, एक प्रकारचं देशाचं पर्यटन स्थळ झालं पाहिजे. या भागामध्ये अनेक प्रकारचे गड आहेत. या भागामध्ये खाजवा महोत्सव होतो, या भागामध्ये भंडारदारा धरण आहे, या भागामध्ये कळसुबाईचं शिखर आहे, या भागामध्ये कळसुबाईची माची आहेत. हे सगळं पर्यटन स्थळामध्ये इन्व्हॉल्व करून मोठमोठ्या लोकांना, देशाच्या लोकांना इन्व्हाइट करून हजारो आमच्या आदिवासी बांधवांना रोजगार कसा मिळेल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून एक पर्यटन स्थळ, प्रेरणा स्थळ, शक्ती स्थळ, शौर्य स्थळ अशा प्रकारचं एक आदर्श असं स्थळ आपल्या या भागामध्ये उभं राहतंय, त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. खूप मान्यवर या ठिकाणी बोलायचे आहेत, परंतु मला या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना, आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करत असताना मनापासून आनंद होतोय की आपण मला संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं करण्यासाठी मला जेवढं या ठिकाणी करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही, पण तुमच्या उपकाराची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द तुम्हाला देतो, हे वचन तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.